शहरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथक आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्त धडक मोहीम राबवली. माळकर तिकटी, मटन मार्केट रोड ते बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज मार्ग तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालय मेन रोड या गर्दीच्या आणि महत्त्वाच्या मार्गांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेदरम्यान पथकाने विविध व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त केले. यामध्ये 2 हातगाड्या, 22 स्टँडबोर्ड, 1 तंदूर भट्टी, 9 लोखंडी पार्किंग जाळी, 18 लोखंडी टेबल, 7 लोखंडी खॉट यांचा समावेश आहे. यासोबतच रंकाळा मेन रोड, गंगावेश, फुलेवाडी या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलकांवरही कारवाई करण्यात आली. पथकाने 16 डिजिटल बोर्ड आणि 195 लहान जाहिरात बोर्ड जप्त केले. अतिक्रमणामुळे पादचारी मार्ग अडवला जाणे, वाहतूक कोंडी वाढणे आणि रुग्णालय परिसरात आपत्कालीन वाहतूक अडथळा निर्माण होत असल्याने ही कारवाई तातडीने करण्यात आली असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले. संपूर्ण कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, रवींद्र कांबळे, मुकादम शरद कांबळे तसेच अतिक्रमण पथक आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.